नुसता जे मामाचा फोन कवा येशील कालपासून फोन करतात. तारीफ हो रही है, मेरी तारीफ हो रही है. आम्ही आमचं हॉटेल सेल केलं, त्याच्यानंतर बनवून घेतलेलं होतं. 14 इयर्स आमच्याकडे आहे. कसा तुमच्या बहिणीचा चहा? आमच्या बहिणीला दुसरा कोणता चहा नाही आवडतो, तिचा चहा एक नंबर असतो. सकाळी 7ला उठल्यावर रात्री 2ला झोपलो असन, कारण तब्येतच काल बरी नव्हती. ताप वगैरे आलेला, तर सलाईन पण लावून आलेलो ना. असं तर मी रात्री जरी 9ला झोपलं तरी सकाळचे 9लाच उठू शकतो. तर काल झोपच लागली नाही. जायचं आज मावशीच्या इथं पण, कारण ती इथे स्टेशन देवायला तिच्या इथं पूजा ना. माझी तब्येत बरी नव्हती, तर मम्मीसा मला बोलत होती का तू येऊ नको वगैरे. तर मम्मीनी काल फॅब्रिक पेंटिंग केली, कारण मम्मीचा ब्लाऊज द्यायचा मावशीच्या इथं शिवायला, तिला तो न्यायचा होता. तर तब्येत बरी नव्हती, तर तो पूर्ण पण केला नव्हता. मग मुद्दाम मी यानं रात्री पेंटिंग करून दाखवली. आणि त्या बोलल्या पण मला का तू मुद्दाम करतं, तुला उद्या या मावशीच्या इथं यायचा. आणि मावशीच्या इथं जायचं आहे ना, मी जाणार नाही असं होऊच शकत नाही. तर मग सकाळी ती पूर्ण नाही झाली रात्री. मग सकाळी उठलो, तिला पूर्ण पण केली ना. आता चालल्यावर रेडी होताना सगळी, तर मावशीच्या इथं जायचा. मी फॅब्रिक पेंटिंग केली, ती दाखवतो. आता सध्या त्याचा जाम ट्रेंड चालू आहे ना, त्याचं क्लास वगैरे चालू आहे. पण मी क्लास वगैरे केला नाही, मला जसा येतं तसा मी केला. थोडीफार आयडिया होती, तर मी तुम्हाला माझी पेंटिंग दाखवतो. ती हातावरची प्रिंट केले. आणि बॅक सगळ्यात जास्त आम्हाला आवडली ती गाय, कारण आमचा गाईवर आणि बैलांवर जरा जास्त जीव. फक्त आमच्या मोठ्या मावशीला ही प्रिंट आवडली पाहिजे, तिला आवडली म्हणजे सगळ्यांना आवडेल. कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्टीवर तिचं लक्ष असतं. तिला प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे असतं. आता ती बघल तेव्हा समजेल तिला आवडतं का नाही. पण तयारी चालू आहे जायची, अजून आवडताना सगळा. आता रेडी होता जायचं स्टेशन देवायला पूजेसाठी. आणि तिकडच्या बरेच ठिकाणी पण जायचं. मम्मीच्या मामा राहतात साब्याला, तिथं अजून एक मावशी राहतं दिव्यालाच, तिच्या घरी पण जायचं. आता येताना रात्र होल. आता आवडतं सगळा आधी ना निघतं. त्याला आता रेडी पण झालं. कॅब बुक केली, कारण पाऊस सकाळपासून जामच चालू आहे. नाही तर ट्रेननी जवळ पडतं दिव्याला जायला, रिक्षाने जरा फिरून जायला लागतं. तर आता रिक्षाचीच वाट बघतो ना. जातो डायरेक्ट साब्यालाच जायचं आता मम्मीच्या मामाच्या इथं. उसार घरचं पुढं शेती चालू आहे. शहरा ठिकाणी पण शेती करतात. बरा वाटला जरा बघ. पोचलो आताच साब्याला. रस्त्याने येताना एक बारकाच पोरं होता ना, तो चाफ्याचा हार विकत होता. तर आमची गाडी पण नव्हती, तरी घेतला आता केसामध्ये लावीन. कारण मला फुलांची ना गजऱ्यांची जामच आवड आहे. मला किती पण असलं तरी असं वाटतं अजून लावावं. आता पोचल्यावर ना चानू दुकानामध्ये गेले खाऊ घ्यायला त्यांच्यासाठी. मग जातो मम्मीच्या मामाच्या घरी. मग इकडूनच पूजेला जाऊ, कारण इकडून जवळच आहे. नुसता जे मामाचा फोन कवा येशील कालपासून फोन करता. आता घराजवळ पोचलो तरी परत फोन आले कुठपर्यंत पोचली विचारायला. मम्मीच्या मामाला पण भेटून झालं. आता मम्मीच्या मावशीला भेटायला चाललो. तिचा पण घरीतच समोर. तिच्या मावशीला पण भेटून आलो. आता दुसरा मामा मम्मीचा तिथं आम्ही भेटायला आलो. देवीजलन बाबूला बघायला निघाचा पण पूजेमध्ये जाण्यासाठी. बाबू झोपले. बोलच इथं मंदिर पण खंडोबाचा, तर दर्शन घ्यायला आलो. वाट बघत होतो. आताही रेडी झाली नाही. कौशल्य बसलेली, आपण गप्पा मारत होतो ना. आता तयारी करायला चालू केलाय मी. तरी निघलो आता. आणि माऊताई पण केव्हापासून कॉल करत होती, ती पण वाट बघत असेल. मग चालल्यावर सगळी चालत चलो. अजून फुल गर्दी आहे इथं. इकडून लाईन लागले. ब्लाऊज भारी भरले. ब्युटिफुल दिसतं. श्री शाळा दिवा हायस्कूल, तर त्यांनी तिथं श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली. काल प्राणप्रतिष्ठान सोहळा होता आणि आज पूजा. आमची मावशी गौरी सुंदर दिसते बघा.
सगळे उभे आहेत आता. मग सुंदर नाही का? आहे ना, मावशी सगळ्यांपेक्षा सुंदरच आहे. हा झाला बघा. दादा जेवायला बसले. लावून दे. गौरी सुंदर दिसत मुगा. बघत डिजिटल राधा राणी. तर कवच आवरलेली. आता मावशी पूजेला बसलेली म्हणून तिची ओटी भरत घेतलंय. वी एक कॅन्डिड ऍक्टिंग करो ना. इकडे बघायचं, इकडे बघायचं. मावशी सांची मावशी. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. मामा मामी मावशी सांची म्हणजे मम्मी सांची पण आणि आमची पण. आम्ही मामा मामीच बोलतो. मामा बोलू. प्रिन्सिपल बसले ऍडमिशन घ्यायला. तपशी ही टीचर स्कूलची. कोण? हा मिनी प्रिन्सिपल नाही, टीचरच. प्रिन्सिपल जेवायला गेले. आमची मावशी प्रिन्सिपल आहे शाळेची. ती भागवत तिला मला काहीतरी बोलते. मेन मावशीला दिले ब्लाऊज बघायला. आता बघू मावशीला आवडतं का नाही. सरळ कर, सरळ कर. मी नाही बनवले. ही बॅग मावशी. बस आता मावशीला पटलं नाही, सगळ्यांना पटेल. तारीफ हो रही है मेरी, तारीफ हो रही है. आमची मावशी प्रिन्सिपल आहे शाळेची. आता तीच काहीतरी सांगेल थोडाफार आम्हाला आपल्याला. हाय गाईज, ही मूर्ती आम्ही आमचं हॉटेल सेल केलं, त्याच्यानंतर बनवून घेतलेलं होतं. 14 years आमच्याकडे आहे आणि आज आम्हाला भाग्य घेतले स्थापित करायला त्यांना. त्यांचं हॉटेल होतं आणि त्यांचं पण नाव गोवर्धन हॉटेल होता, कारण त्यांच्या सासऱ्यांचं नाव गोवर्धनच आहे. शाळेला फेमस त्यांची शाळा हे माझी विद्यार्थी दिवा हायस्कूलचे. ही घाबरत होती, यायला लाजत होती. सॉरी, तिला वाटलं तिचे जुने शिक्षिका भेटतील ना, परत होमवर्क देतील. सर भेटले आणि ओरडले पण. होमवर्क नाही किया. मावशी मावताई बाय. ममताई चाललो बाय. तुम्ही घरी चालल्या. तुला पण इथंच ठेवू. ज्यांच्या पण निघलो. आता जायचा परत दिव्यामध्ये. मावशी आमची 2 नंबरची मावशी शैला मावशी, तिच्या घरी जायचं आता तिला भेटायला. पोचलो मावशीच्या इथं ना. पाऊस पण चालू झालेला, त्याच्यामुळे सगळं चिखल ना, सगळं कपडे वगैरे पण माखलं ना. येऊन बसल्या पण. पाऊस तर चालूच अजूनपर्यंत. सकाळपासून जामच पाऊस पडतं. आमच्या मावशीचा देवारा बघा. देवीला पण कवरी मस्त सजवले. 4 वाजलं तिकडच्या जेवताच 3 वाजलेलं ना. जेवून आलो. आता मावशीच्या इथे चहा पिऊ ना, जाऊ मामाला बघायला आलो, कारण मामाची तब्येत नव्हती बरी. मामाला अजून बघलं नाही. बाहेरच बसले गप्पा मारत. मावशीचा सगळी बसले. बहिणी आता भेटल्यानंतर गप्पा मारतात. नाही इथं झोपले. मावशीने आमचे चहा बनवत घेतले. मावशी एकदम कडक चहा बनवतात, एकदम स्पेशल. कसा तुमच्या बहिणीचा चहा? आमच्या बहिणीला दुसरा कोणता चहा नाही आवडतो. तिचा चहा एक नंबर असतो. मावशी जाम भारी चहा बनवत. मावशी पण चहा लवर. सगळ्यांना चहा लवर. आता परत 1 कप दिला तर परत पिल दवराच जाताना. लगेच जाणार होते. पेशंट अजून उठला नाही. पेशंटला बघायला आलोय ना. मावशी यांची मांजर अजून एक, पण ती आतमध्ये असेल.
दादाला जाम आवडतात मांजरी. कोणसे झाले तिला पिल्ला घालतं कवरी क्यूट. मिक्स वाली तो कसा फिरते तर टाकायचा आहे. निघलो आता मावशीच्या घरच्या जायचं कल्याणला. चानूला काहीतरी सामान घ्यायचं ज्वेलरी मेकिंगचा, कारण उद्या तिचे क्लास सुरू होणारच 2 दिवस. तर त्यासाठी थोडंसं सामान वगैरे घ्यायचं. तर आता कल्याणमध्ये तो घेऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. चानूचं सामान पण घेऊन दिला. आता आम्ही चाललो घरी. दिले डॉक्टरच्या गोळ्या. दाखव पेंटिंग. फॅब्रिक पेंटिंग केले. किती बोलला ना. हा इजा उद्या क्लास, त्यासाठी शुभेच्छा. आता जस्ट घरा पोचलो आणि जी AC लावायची पण घाई चालू झाली. चानूची तिला गरम होतं. आज अख्खा दिवस बाहेरच गेला. सकाळी गेलेलो, सकाळी नाही म्हणजे दुपारी 12:30ला. आता 7 वाजला. आता आल्यावर घरा नागोनला वाटणार पण नाही माझी तब्येत बरी नाही म्हणून. तरी सानू नाही भेटली कारण तिची पण तब्येत बरी नव्हती. आणि चाफ्याची फुलं पण लावल्या अजून जशीच्या तशी फ्रेशच आहेत. त्याच्यामुळेच आजचा दिवस माझा अजून चांगला गेला, कारण त्यांच्यावर मस्त सुगंध पण येत होता. आणि आजचा दिवस जाम मजेमध्ये गेला. बाय.